वाट असे ती वर्णाची आले पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. तर नमस्कार मंडळींचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस 7वा म्हणजे आज आपण सिटीत पोचू. आणि हे भाऊ आलेत काल आलेत रात्री, म्हणजे आज शिर्डीमध्ये पोचू म्हणते. काल रात्री आलेत म्हणजे सकाळी चालत निघाल आमच्यासोबतच. तर लवकरच निघालो आज, कारण तिथून शूट नाही गेला, लेट झालता. आणि बाकी थंडी पण वाजत होती, भरपूर होते ॲक्च्युली. आणि प्लस थंड पाण्याने आंघोळ करणं म्हणजे ना थंडीच्या महाविचित्र. आणि म्हणजे एक बोलतात ना पालखीवाल्यांना ती सवय आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना ओम साईराम. तर जाऊया आता, निघाले सगळे मागे आले, सगळे आलेत मागे. आज दुखतात म्हणजे थोडंसं पाय पण दुखतात. आणि ती चप्पल नाही घातली, सॉक्स घातल्या म्हणजे खडराव चालू नको, ते फाटतील थोडं आहे मन. तर जाऊया आपण स्पॉटवर नाश्त्याच्या पहिले तर. आणि बघूया किती लांब आहे, 8 का 9 किलोमीटर चालायचं नाश्त्याच्या स्पॉटवर. शेअर करा. वाट असे ती वर्णाची आले पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत. मस्तपैकी नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो. माझी काही हिंमत नाही आता त्यांचं व्हिडिओ करायला जायची. फुल पाय दुखता अंशे. नाश्ता दे ना, पाय मला बाबा थांब ना, येऊ मला भाई नस दुखते जाम. इबी हा इथे घालते असते आया. हा आईच्या गावात सो बाबा मेलो थांबणार. खतरनाक ते सगळे आया नाश्ता करायला बसल्या. हे काय नाश्ता काय आहे? भजी दुसरं ते काय नाश्ता. रोज देवा अर्का माझा पाय मला ते नस दुखल्यावर. देव आहे देव. बाबा हातीच नसल्या खतरनाक दुखते. तर काय नाश्ता करून निघालो पालखी घेऊन पुढे. आणि यावी दिल्या माझ्यावर बॅगा संपल्याला. यासाठी आणले का मला? मग तुला याचसाठी आणले बाहेर गावांच्या. हो आमचे गाव आधीच लांगावता याचा सहारा घेऊन चालता. लंगावते म्हणजे तुला सहारा दिले म्हणून तुझं ओझा दिले गारवावर. भारी बोलला सांगा. मग तुला कट ब्लॉक मधल्या कट तुला कट करू म्हणून आवडते नाही का? हो मला माहिती तू माझीच घालू शिल ब्लॉक मध्ये माझीच घालू. मग या एक घे ना तुझ्या हातान म्हणा. जास्त घे हा का, चालायचं अजून 6 किलोमीटर. अयो मग याव दिले मी आपट जे भारी. साईनाथ महाराज की जय. लागली याची त्याला बी घे. त्याला बाबू तिकडं बघ. बाबू काय किशोर बघता ना वाटते. पाठवले ना मी, त्यानं माहित नव्हता याने दाखवला. आता सगळ्या कोंबड्या
आपली पालखी ओम साई श्रद्धा सेवा मंडळ गुंदवली भिवंडीवर आपण आज हा 7वा दिवस आहे आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले असंच सहकार्य करा आणि आपल्या मंडळाचं आणि आपल्या कोणालाही कोणापासून आपल्या मंडळाला कोणी असं वाईट वेडावाकडं कोणी बोलू नये अशा प्रकारे वागायचं आहे आणि सर्वांना मंदिरात जेव्हा आपण जाणार प्रवेश करणार जेव्हा मंदिरात तर ओरडू नका घोषणा करू नका ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या टी शर्टवर आपल्या मंडळाचं नाव आहे ते ओरडू देत नाहीत एक आवाज दिला ठीक आहे पण एकाने आवाज दिला ठीक आहे परंतु बाकी कोणी ओरडू नका कारण कसं असतं आतमध्ये जातो ना तर ते लोक आपल्याला मग ते काय बोलणार हे बरोबर नाही कॉन्फिडन्स ही पालखी बरोबर नाहीये आपल्या पालखीचं नाव खराब होऊ शकतं त्यामुळे तुम्ही सर्वांचं सहकार्य पाहिजे कारण कसं असतं कोणी नवीन असतं कोण जुना असतो कोणाला कळत नाही आपल्या बाबा दर्शन घेतलं की जो तो आपल्या ह्याच्यामध्ये असतो जोशमध्ये असतो त्याच्यामध्ये जिथं तो जोश व्यक्त केला जातो तो कृपा करून व्यक्त करू नका व्यवस्थित जाऊन मस्तपैकी बाबांचं दर्शन घ्या आणि पुढल्या वर्षी असं सर्वांनी सहकार्य करून आपली ही पदयात्रा कशी आणि चांगली हे होईल त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि ज्या पालखीमध्ये प्रत्येक मंडळाने जे कोण आहे ज्यांनी आपले आयोजित केलेलं आहे प्रत्येकाने ज्यांनी काही सहकार्य केलं त्यांच्यासाठी मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे आणि तुमचं प्रेम आमच्यावरती राहून द्या आमच्या मंडळावरती ओम श्रद्धा साई सेवा मंडळावरती गुंदवली बंडी माऊली आपला 30 तारखेला भंडार आहे तेव्हा सर्वांनी या आपल्या फॅमिलीला घेऊन या आपल्या मित्रांना घेऊन या आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्याला घेऊन कोण असेल भंडाराला घेऊन या हा 30 तारखेला परवाच शनिवार आहे 30 तारीख आज 28 आहे एक दिवस आराम होणार 30 तारखेला भंडार आहे संध्याकाळी आणि 31 तारखेला तुम्ही मोकळे होणार 30% कार्यक्रम करायला साईबाबाच्या चरणी व्यवस्थित दर्शन व्हावं हीच सगळ्याची इच्छा आमची सुद्धा हीच इच्छा आहे काय गोड अनुभव वाईट अनुभव आपल्याला आहे पुढे पण आपल्याला अनुभव घ्यायचे आहे सर्वांनी अशी साथ देत चला आपली पालखी अजून उन्नती करू दे उन्नती करून पुढे जाऊ दे पालखीचं नाव कुठे गालबोट लागता कामा नाही आज आपले गुरुच म्हणावे लागतील हे दोन आपले गुरुच म्हणावे लागतील कारण यांनी आपल्याला पालखी शिकवली आज हे दोन माऊली आपल्या प्रेमापोटी आपल्या पालखी सोबत आहे पहिल्या वर्षापासून ते आपल्या पालखी सोबत आहेत कारण त्यांची पालखी आता परत 18 जानेवारीला जाईल तरी सुद्धा ते आपल्याला साथ देतात का आपल्या मुलांच्या प्रेमापोटी येतात आणि त्यांचं सर्व मुलं ऐकतात हेच आपल्याला चांगली गोष्ट आहे त्यांच्या शब्दाला कोणी खाली पडू देत नाही तुमचं असं प्रेम आपल्या पालखीवरती राहू द्या आपल्या मंडळावरती राहू द्या आणि विशेष सूचना म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे मंदिरात कोणी आरडाओरडा करू नका चला व्यवस्थित 7 दिवस तुम्ही एक आवाज द्या 7 दिवस तुम्ही सर्व माऊली चांगल्या प्रकारे चालत गाडीत बसलो आम्ही गाडीत बसलो आमचे पाय दुखलेले पण तुमचे पाय दुखले तुम्ही 7 दिवस तुम्ही दर्शन व्यवस्थित घ्या तुम्ही दर्शन घेतलं म्हणजे आम्ही घेतला आज आपली पालखी तिथे जाईल खंडोबा मंदिरात जाईल खंडोबा मंदिरात निशाणासह सर्वांनी व्यवस्थित जायचंय एकत्र जायचंय खंडोबा मंदिरात आपली पालखी मंदिरात जाणार मंदिरात गेल्यानंतर पालखी तिथे आपल्याला पुकारत येतील व्यवस्थित कोणीही गडबड करू नका चरण आणि प्रतिमा चरणाचा मान पहिल्या वर्षापासून आपल्या अध्यक्षाला दिलेल्या अध्यक्ष चरण घेतील त्या चरणाला कोणी स्पर्श करू नका मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो आणि प्रतिमेचा मान आपले गुरु माऊली मोहन माऊली यांच्याकडे देतो म्हणून सर्वांना विनंती आहे प्रतिमेच्या आणि चरणाच्या पुढे कोणीही जाऊ नका फोटो सगळ्यांना भेटला सर्वांनी हात लावा कोणाला तुमची पालखी आहे चरण तुम्ही आणले तुम्ही केलेले घडवले आहे सगळं तुम्ही हात पहिला मान चालणाऱ्याचा आहे आम्ही गाडीत बसणाऱ्यांचा नाही पहिला मान तुम्हाला सर्व चालणाऱ्यांचा आहे सर्वांनी प्रतिमा घ्या सर्वांनी चरण घ्या कोणालाही त्याच्यात हे नाही सगळे माऊली आपलेच आहे आणि जेव्हा मेन ठिकाणी जाणार तेव्हा अध्यक्षांच्या हातात राहू दे तुम्ही लाईनला चरण घ्या हातात घ्या काय करा पण जेव्हा आपण बाबांच्या समाधीजवळ जाणार तेव्हा चरण आणि प्रतिमा या दोन माऊलींच्या हातात राहू द्या एवढीच विनंती असेल माऊलींनो जो आपण 7 दिवस प्रवास केला पदयात्रा त्या पदयात्रेच्या पाठीमागचा हेतू
सर्वांना सुख शांती लाभो या उद्देशाने आपण सर्व इथं आलेलो आहे. आपली उन्नती वाढो या उद्देशाने आलोय. पण आपल्याला चालवणार आहे जे आपले आचार्य बंधू आहे, ज्यांनी आपल्याला 7 दिवस चांगलं प्रकारचं खाण्याचं भोजन दिलं, परत पाणी वाटप, परत डीजे त्याच्या बाबांच्या आवाजात धुनीमुळे आपण चालवतो. त्या सर्वांचं आपल्या सर्व पदयात्रीतर्फे मी त्यांचे हार्दिक ऋणी आहे आणि आभार मानतो. आणि अशीच त्यांनी ज्या कुठल्या आपल्या माऊलींची जी काही इच्छा असेल ते बाबांनी पूर्ण करावी अशी मी बाबांसाठी प्रार्थना करतो. सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल. मी काय सांगतो माऊली, आज कोणाला घरी जायचं असेल असं सांगा, उद्या जायचं. मित्रांनो, ज्या दिवसाची आपण वाट बघतो म्हणजे 7 दिवस सतत चालत निघालेलो, आता तो क्षण आपल्याला अनुभवायला भेटेल. म्हणजे शिर्डी आता इथून फक्त 6 किलोमीटर आहे आणि निघालो सगळे आम्ही. मागे जेटा घेऊन निघाल्यात आणि आज दर्शन होईल आजच आणि उद्या घरी जाऊ आपण. साई बाबा की. मग आता कसं वाटतंय? मला कसं वाटतं आता आज दर्शन होईल? सुकून हा? आम्ही पोहोचू जन्नत मध्ये. चला.
तिच्या मनाची झाली रे साई तुला रे भेटाच भरवसा तुझ्यावर ठेवलाई रे पालखीला खांदा मी लावलाई रे भरवसा तुझ्यावर ठेवलाई रे तर काहीच पोचलो शिर्डीमध्ये आणि दर्शन घेतला आणि बाहेर आलो. आहे जरा मोबाईल पण आतमान गेल्या जसं इथं पोचलो तसा मोबाईल आतमध्ये ठेवला गाडीत आणि डायरेक्ट दर्शनाला गेलो. तर आता जरासा फिरतो शिर्डीमध्ये, जराशी शॉपिंग वगैरे करतो आणि मग इथं मॉलवर जाऊ. काही जसा पोचलो तसा दर्शनाला गेलो आणि मोबाईल घेतला नाही आणि आता जसं मार्केट फिरतो आणि प्रसाद वगैरे घेतो. जाम पाय दुखता ना, चालता पण येत नाही पण घरच्यांसाठी करायला लागते सगळा प्रसाद बिसाद सगळ्या गोष्टी नेवायला लागतात. आणि लवकर दर्शन झाला, अर्धा तास लागला फक्त. झाल्या आता लाडू घ्यायला मागे आणि हे मी घेतले लाडू. आता एवढे लाडू घेतलेत फक्त, अजून शॉपिंग बाकी आहे. तर शेवट गेले आता लाडू आणायला. थोड्या शिर्डीमध्ये पोचलो आणि इथं लागलो सगळ्यांना हॅपी न्यू इयर 2024 येत आहे. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि शिर्डीमध्ये खूप मस्त आहे, खूप सारी गर्दी आहे.